नमस्कार. दुपारचे 12 वाजता आहेत. न्यूजरूम बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात हेडलाईन्सने. अजित पवारांवरून संघाच्या बैठकीत मंथन. राजकीय परिस्थितीचं वास्तव पाहूनच एकनाथ शिंदे अजित पवारांना सोबत घेतलं. संघाच्या समन्वय बैठकीत फडणवीसांनी मांडली बाजू. पुण्यातल्या मोदी बागेत गाठी भेटींचं सत्र. बच्चू कडून पाठोपाठ भाजपचे माजी खासदार संजय काकडेंनी घेतली शरद पवारांची भेट. राजकीय भेट नसल्याचा काकडेंचा दावा. उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज सिन्नर आणि कोपरगावात. साई दर्शनानं यात्रेला सुरुवात. प्रत्येकाची महत्वाकांक्षा असते. ध्येय डोळ्यासमोर ठेवल्याशिवाय पुढे वाटचाल करू शकत नाही. झी 24 तासच्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेबाबत अजित पवारांची स्पष्टोक्ती. राज ठाकरेंची आज दुपारी 1 वाजता महत्वाची पत्रकार परिषद. राज ठाकरे जालन्यात दाखल. दौऱ्याच्या ठिकाणी सुरक्षेत वाढ. आणि ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन. विजय कदम यांची कर्करोगाशी झुंज अपयशी. मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा. आता बातमी आपण सविस्तर पाहूयात. पहिली बातमी नागपूरमधून आहे. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्वाची बैठक पार पडलेली आहे. लोकसभेमध्ये अजितदादांना नेमकं आपण का सोबत घेतलं यावर मंथन करण्यात आलं होतं. यावेळी अजितदादांना सोबत घेण्याच्या अपरिहार्यतेबाबत चर्चा झाली. या बैठकीत फडणवीसांनी आपली बाजू मांडली. राजकीय परिस्थितीचं वास्तव पाहूनच अजित पवारांना सोबत घेतलं. आगामी विधानसभेत देखील अजित पवारांसह महायुती म्हणूनच पुढे जाणार असून लोकसभा निवडणुकीत सोबत घेतल्याचा फारसा लाभ नसल्याचं त्यांनी मान्य केलं. तर ज्या ठिकाणी उमेदवार बदलले गेले नाहीत आणि जुन्या उमेदवारांना संधी दिली ते पराभूत झाले. त्यामुळे तिकीट वाटपामध्ये भाजप मोठ्या प्रमाणात भाकरी फिरवण्याचेही संकेत फडणवीसांनी दिले. तर फडणवीसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत आपलं हे मत मांडलं, आपली भूमिका मांडली. यावर आता अजित पवारांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूया. अंतर्गत आपण स्वतः ऐकलं का ते काय होतंय? बऱ्याचदा आम्ही काही बोललो नाही तरी आमच्या तोंडी ते घातलं जातं. मागं असंच बहुरूपीच्या संदर्भामध्ये एक सांगितलं, त्याच्याही आधी काहीतरी असंच सांगितलं. असलं काही लपवाछपवी, आम्ही पब्लिक फिगर आहे, आम्ही लपवाछपवी करू शकत नाही. करायचं आम्हाला कारण नाही. त्याकरता आम्ही जनसेवक म्हणून काम करत नाही, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत नाही. आत्ता देखील असताना आणि गेले 35 वर्ष मी ह्या राजकीय जीवनामध्ये काम करतोय. त्याच्यामुळे अनेक लोक मला ओळखतात. अनेकांना दिसल्यानंतर हा अजित पवार एवढं ठाम माहिती आहे. त्याच्यामुळं असल्या गोष्टी माझ्याकडनं कधी होणार नाहीत, कधी मागं झालेलं नाही आणि मी कधी करणार. तर अजित पवार आता शिर्डीमध्ये दाखल झालेत. शिर्डीमध्ये दाखल होताच त्यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरकडे रवाना होणार आहेत. सिन्नर आणि कोपरगावमध्ये आज त्यांची जनसन्मान यात्रा पार पडणार आहे. अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज सिन्नर आणि कोपरगावात आहे. दरम्यान साई दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आता फक्त योजना आणि विकास कामांवर बोलणार. महायुतीच्या गोष्टी असतील तर बैठकीत बोलणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. झालं गेलं ते गंगेला मिळालं. आता आम्ही नव्या उमेदीनं लोकांच्या समोर चाललेलो आहे. मी स्वतः तरी ठाम ठरवलेलं आहे की हे सगळं होत असताना आपण फक्त विकासाचं बोलायचं. आमच्या महायुतीच्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील तर अंतर्गत आम्ही ज्यावेळेस बसतो ते त्या ठिकाणी बोलू. त्यामुळे आजच्या जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवार नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. तिकडे राज ठाकरे आता जालन्यामध्ये दाखल झालेले आहेत. जालन्यातल्या हॉटेल अथर्वमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांची बैठक सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांशी आणि मनसे पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधतात. राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावर केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर जालन्यामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. जालना इथल्या आढावा बैठकीनंतर राज ठाकरे संभाजीनगर इथं देखील भेट देणार.
त्यामुळे राज ठाकरेंचा आजचा जालना दौरा आहे. काल त्यांच्या गाडीवर सुपारी फेक करण्यात आली होती आणि त्यानंतर आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. सध्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांची बैठक सुरू असल्याची माहिती आहे. बीडमध्ये राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपारी फेक करण्यात आली होती. या सगळ्या संदर्भात आता संजय राऊतांनी आपलं मत व्यक्त केलेली आहे, प्रतिक्रिया दिलेली आहे. राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपारी फेक करणारे शिवसेनेचे कार्यकर्ते नव्हते असं त्यांनी म्हटलंय. मात्र सुपारी फेकण्याची भूमिका पक्षाची नव्हती असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय. काल बीडमध्ये राज ठाकरेंच्या गाडीसमोर सुपारी फेकून आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावर बोलताना राऊतांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला. आम्हाला धमक्या इशारे देऊ नका, भाजपला द्या असं राऊतांनी म्हटलं. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या. त्या शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात, पण त्याचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही त्या आंदोलनाशी. आमच्या माहितीप्रमाणे ते आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं आरक्षणासंदर्भात. मी असं म्हणत नाही की त्यात आमचे कार्यकर्ते नसावेत, 100% असतील, पण ते आंदोलन पक्षाचं नव्हतं किंवा ती पक्षाची भूमिका नव्हती. धमक्या इशारे देऊ नका, धमक्या इशारे देऊ नका, ते भाजपला द्या, फडणवीसांना द्या, महाराष्ट्रद्रोह्यांना द्या. मी माझी भूमिका, माझ्या पक्षाची भूमिका, शिवसेना पक्षप्रमुखांची भूमिका सांगते. आता बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातली. राज ठाकरेंना कुणीही अडवू नये, आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी हे आवाहन केलंय. सध्या राज्यामध्ये कोणतंही आंदोलन सुरू नाहीये, त्यामुळे राज ठाकरेंना अडवू नये असं आवाहन जरांगे पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं. वेळ आली तर मुंबईत जाऊन गचांडी धरून जाब विचारू असा गर्भित इशारा जरांगेंनी दिला. मुंबईत जाऊन मराठ्यांची ताकद काय आहे हे दाखवून देऊ असंही ते म्हणाले. मी पहिल्याच दिवशी सांगितलं की अडवायची गरज नाही, कोणी अडवू नका, राज्यात आपलं आंदोलन सुरू नाही, उगाच अडवू नका, काही गरज नाही. मराठ्यांनी अडवायचं ठरवलं, जाब विचारायचं जर ठरवलं तर मुंबईत जाऊन मराठा यांच्या गचुला धरून जाब विचारू शकतो, एवढी क्षमता मराठीची. आणि ते तुम्हाला दिसत आता बऱ्याच जणाला मराठ्यांची ताकद कमी झाली का काय, मराठ्यांना पाठिंबा आहे का नाही काय, ते मुंबईत बी जाणार नाही. तिथे ये म्हणा, तुला दाखवलं तिथं मुंबईत सुद्धा किती मराठी. आता बातमी ठाण्यामधून आहे. ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स लावण्यात आलेत. खरं तर ठाण्यामध्ये आज उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे, मात्र त्या सभेपूर्वीच आता त्यांना डिवचणारे बॅनर्स लावण्यात आलेत. घालीन लोटांगण वंदीन चरण असा उल्लेख या बॅनर्सवर करण्यात आला. सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवारांच्या समोर उद्धव ठाकरे गुडघे टेकून असलेले व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. तर उद्धव ठाकरेंच्या मागे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे देखील उभे असलेले चित्र या बॅनरवर दाखवण्यात आलं. उद्धव ठाकरे यांची आज ठाण्यामध्ये सभा होती आणि या सभेपूर्वीच बॅनरबाजी करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. घालीन लोटांगण वंदीन चरण असं या बॅनरवर लिहिण्यात आलेलं आहे. सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यासमोर उद्धव ठाकरे लोटांगण घालतायत असं व्यंगचित्राच्या माध्यमातून यावेळी दाखवण्यात आलं. आता वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केल्याचे यावेळी पाहायला मिळतात. खरं तर उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते आणि ते दौऱ्यावर परत आल्यानंतर नरेश म्हस्के यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी घोटाळ्याचे आरोपी असलेल्या गुप्ता बंधूंची भेट घेतल्याचा गंभीर आरोप नरेश म्हस्केंनी केला. दक्षिण आफ्रिकेतले अब्जाधीश रँड्सचा घोटाळा केल्याचा आरोप गुप्ता बंधूंवर आहे. आफ्रिकन देशाच्या मालकीच्या सरकारी उद्योगांमधून अब्जाधीशांची लूट केल्याप्रकरणी गुप्ता बंधूंवर गुन्हा दाखल आहे. अतुल गुप्ता, अजय गुप्ता आणि राजेश गुप्ता यांच्यावर माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी जवळीक साधून दक्षिण आफ्रिकेत अब्जावधी घोटाळा केल्याचा आरोप आहे. जेकब झुमा 2018 मध्ये अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर हे तिघे आणि त्यांचे कुटुंबीय दुबईला पळून गेले होते. 7 तारखेला उद्धव ठाकरे आणि करोदो रँड्स म्हणजे जो दक्षिण आफ्रिकेत करन्सी आहे याचा घोटाळा करणारे गुप्ता बंधू यांची भेट
संजय राऊत यांच्या घरी उद्धव ठाकरे यांच्या समवेत झालेली आहे, अर्धा तास बैठक झालेली आहे अशी विश्वसनीय सूत्रानुसार ही बातमी मिळते. ही सत्य आहे का असत्य आहे यांनी जाहीर करावं. जो माणूस करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारामध्ये अटक आहे, ज्याला हिंदुस्थान सरकारने सुद्धा पकडलेलं आहे, हिंदुस्थानामध्ये सुद्धा अनेक राज्यांमध्ये त्यांनी घोटाळे केलेले आहेत, त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, असा माणूस संजय राऊत यांच्या घरी भेटतो कशाला? उद्धव ठाकरे यांना पूर्व सीएम यांच्या त्याच्यामागचा उद्देश, त्याच्यामागची भूमिका, त्याच्यामागचं कारण यांनी जाहीर करावं. आता बातमी आहे बच्चू कडू यांच्या संदर्भातली. बच्चू कडू यांनी आज शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. खरं तर दिव्यांगांच्या प्रश्नाबाबत बच्चू कडू यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता आणि आज त्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं. पवारांच्या सोबत आधीच भेट ठरली होती असं त्यांनी यावेळी म्हटलंय. शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडूंनी सरकारला 1 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली. महाविकास आघाडीमध्ये जाण्याबाबत सध्या कोणताही निर्णय घेतला नसला तरी शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांबाबत निर्णय घेणार असा इशाराच त्यांनी महायुतीला दिला. दिव्यांग बांधवाच्या संदर्भात त्यांच्या एज्युकेशन, रोजगार असेल, एकंदरीत त्यांची जी आर्थिक अडचणीचे विषय आहे या सगळ्याबाबत चर्चा झाली. हे सगळे मुद्दे सरकारसमोर ठेवले. त्यांनी नाही केले तर आम्ही सांगितलं ना, त्यांनी आमचे मुद्दे जर मंजूर केले तर आम्ही त्यांचं कार्यकर्ता म्हणून काम करू, नाही केले तर आवाज उठवू. तर बच्चू कडूंच्या या भेटीनंतर सुप्रिया सुळेंनी आता प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रासाठी सगळ्या चांगल्या नेत्यांनी एकत्र आलं पाहिजेत अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे. आज बच्चू कडू यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर बच्चू कडूंसह सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट केली. राज्याच्या हितासाठी चांगल्या लोकांनी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं. तर ही राजकीय लढाई नाही तर मुद्द्यांची आहे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. तुम्हाला वाटतंय ते तुमच्याबरोबर यावेत किंवा तुम्ही तशी ऑफर? माझी इच्छा आहे की महाराष्ट्रासाठी सगळ्यात चांगल्या लोकांनी, महाराष्ट्रामध्ये जे काही प्रशासन व्हावं ते उत्तमच असावं, याच्यासाठी सगळ्यात चांगल्या लोकांनी, ज्यांना खरंच महाराष्ट्राचं हित जपायचंय अशा लोकांनी एकत्र येणं हे राज्यासाठी आणि देशासाठी चांगलं आहे. सगळ्यात चांगल्या लोकांनी एकत्र येण्याचं आवाहन ताईंनी केलेलं आहे. मी तसं आता म्हटलं की सकाळी सगळे तुम्ही तुम्हाला पहिलेच सांगितलं का ही लढाई मुद्द्याची आहे, ही राजकीय लढाई नाही आहे. मुद्दे महत्त्वाचे आहे. राज्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आहे, त्या मुद्द्यावर चर्चा होणं फार गरजेचं आहे आणि मग ती चर्चा या राजकीय वर्तुळात झाली पाहिजे. आता बातमी आहे पुण्याच्या राजकीय वर्तुळातून. संजय काकडे यांनी आज मोदी बागेमध्ये जाऊन शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे. संजय काकडे हे भाजपचे नेते आहेत, भाजपचे माजी राज्यसभेचे खासदार आहेत आणि आज त्यांनी मोदी बागेमध्ये जाऊन शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. तर प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष पद देखील सध्या त्यांच्याकडे. पुण्यातल्या मोदी बाग इथल्या कार्यालयात ते दाखल झाले. ही भेट राजकीय नव्हती, वैयक्तिक कारणासाठी भेट होती. मात्र या भेटीबाबत पक्षाचा माझ्यावर विश्वास नसेल तर देणं घेणं नाही असं काकडेंनी म्हटलंय. पवार साहेबांनी मी काल फोन केला होता. ते म्हटले आज इथं आहेत आणि मी निव्वळ फक्त माझे मित्र शंकर पवार आहेत, त्यांचं एक काम होतं वैयक्तिक खाजगी काम त्यांचं पवार साहेबांकडे, म्हणून मी त्यांना घेऊन आलो होतो. कारण गेले 40 वर्ष पवार साहेबांचे माझे संबंध आहेत, राजकारणाच्या पलीकडे जाऊन आमचे संबंध आहेत आणि शंकर पवारांचं त्यांच्याकडे काम होतं म्हणून मी शंकरला घेऊन त्यांच्याकडे आलो आणि जे काही त्यांचं काम होतं ते सांगितलं आणि पवार साहेब म्हणले मी हे काम 100% करतो संजय, काही अडचण नाही. राजकीय चर्चा काय? राजकीय बिलकुल चर्चा नाही आहे, कारण मी आलो होतो वैयक्तिकच कामासाठी, त्यामुळे राजकीय चर्चेचा काही विषय झाला नाही. राजकीय संकेत काय जातात ह्याच्या पलीकडं माझा मित्र जो आहे त्याच्या मित्राच्या कामासाठी मी आलो इथे, त्यामुळे माझ्या पक्षाच्या लोकांना जर माझ्यावर विश्वास नसेल मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. मी फक्त माझ्या मित्रासाठी आलो आहे. माझ्या पक्षाने विचारलं तर मी त्याचं स्पष्टीकरण योग्य आणि चांगल्या पद्धतीने देईन. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांचं सोशल इंजिनिअरिंग नेमकं काय असणार आहे यावर त्यांनी उत्तर दिलेलं आहे. झी24 तासने घेतलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये त्यांनी आपलं सोशल इंजिनिअरिंग काय असेल यावर भाष्य केलं. पाहूया.
आता देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे खूप मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक मतं होती एकेकडे, जी लोकसभेत तुम्ही तसं सांगितलं की तो दुरावला आहे, तो कसा परत येणार अल्पसंख्याक मतं? आता मी ह्या सरकारमध्ये असताना मार्टी आणलं की नाही का? इतक्या वर्षात मार्टी आलं, सारथी आलं, महाज्योती आलं, आरटी आलं, बार्टी आलं, आदिवासींच्या संदर्भातलं टार्टी आलं, सारथी बहुजन समाजाच्या करता, अमृत ब्राह्मण समाजाच्या करता, म्हणजे ह्या घटकाच्या करता, आणि महाज्योती ओबीसी समाजाच्या करता. आता हे सगळं करत असताना आता अधिवेशनाच्या वेळेस आरटी आणलं, ते मातंग समाजाच्या करता आणलं. मुस्लिम समाजाची बरेच दिवसाची मागणी होती मार्टीची, आम्ही आणलं. आताही तुम्ही सांगू शकता की ज्या इतक्या मोठ्या योजना तुम्ही सांगतात या परत जेव्हा तुम्ही पुढचं सरकार येईल ते योजना प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करू शकेल का? तेवढा पैसा राज्याच्या तिजोरीत आहे का? आहे. पण तुम्ही जसं म्हणालात की ते दोघं ज्युनियर आहेत, ते निघून गेले पुढे, मी मागे राहिलो. आता काही प्रयत्न आहेत का अजितदादांचे यावेळेस? तुम्ही असं कसं म्हणता? आम्ही बोलायचंच नाही का? की आगामी निवडणुका जेव्हा आहेत विधानसभेच्या, पुन्हा बारामतीमध्ये घरातलीच लढत बघा. मी त्याच्यामध्ये बोलायचं नाहीच ठरवलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे खूप मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक मतं होती एकेकडे, जी लोकसभेत तुम्ही तसं सांगितलं की तो दुरावला आहे, तो कसा परत येणार? ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत आज रात्री 9 वाजता तुम्ही झी24 तासवर पाहू शकता. आता राज्यातल्या इतर महत्त्वाच्या बातम्यांचा आपण धावता आढावा घेऊया. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा आज ठाण्यामध्ये मेळावा होणार आहे. भगवा सप्ताहानिमित्त ठाकरे गटाचा भव्य मेळावा ठाण्यात आयोजित करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीची काँग्रेस पक्षानं जोरदार तयारी सुरू केली. या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये काँग्रेसची पहिली विभागीय आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्याचा आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वाची समन्वय बैठक पार पडली. बैठकीला सहकार्यवाहक अरुणकुमार यांच्यासह संघाचे विदर्भ प्रांताचे अधिकारी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत नेरेटिव्ह प्रचार झाला, कुठे कमी पडलो याबाबत फडणवीस यांनी विचार व्यक्त केले. मनोज जरांगे पाटील यांच्या अहमदनगर इथं होणाऱ्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. 12 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांची अहमदनगर शहरात शांतता रॅली होणार आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरासह उपनगरातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. म्हाडाच्या घरांच्या किमती पाहून अर्जदारांचे डोळे पांढरे झालेत. अल्प उत्पन्न गटासाठी वरळीतल्या ससमिरा इथल्या 550 चौरस फुटांच्या फ्लॅटची किंमत तब्बल 2,62,00,000 एवढी आहे. त्यामुळे 9 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना हा फ्लॅट कसा परवडणार? बँका त्यांना एवढं कर्ज देतील का, असा सवाल उपस्थित झाला. समृद्धी महामार्गाचा शेवटचा 76 किलोमीटरचा टप्पा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत समृद्धी महामार्ग तयार होणार असल्याचं सांगण्यात आलं. यामुळे प्रवासी तसंच वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असेल, तर हार्बर मार्गावर CSMT चुनाभट्टी वांद्रे दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाईल, तर पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक घेतला जाणार नाही. जालना जळगाव नवीन रेल्वे मार्गाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली. 174 किलोमीटर रेल्वे मार्गासाठी तब्बल 7,000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. तर या रेल्वे मार्गामुळे मराठवाडा उत्तर महाराष्ट्रासोबत जोडला देखील जाणार आहे. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधानांसह रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले. कल्याणनगर महामार्गाच्या माळशेज घाटातल्या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांची कामं होणं गरजेचं होतं, मात्र भर पावसात खड्डे बुजवण्याचं काम प्रशासनानं सुरू केलं. लोणावळा शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अवजड वाहनांच्या प्रवेशाला बंदी घालण्यात आली. वाहतूक कोंडीचं प्रमाण वाढत असल्यामुळे पोलीस प्रशासनाकडून अवजड वाहनांना बंदी घातली, तर या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.
उल्हासनगरमधल्या रस्त्यांवर असलेली नाल्यांची झाकणं उघडी असल्याचं पाहायला मिळतं। हे नाले 4 ते 5 फूट खोल असल्यामुळे नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। यामुळे या नाल्यांवर जाळी बसवण्याची मागणी नागरिकांनी केली, मात्र अद्याप महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। आता एक दुःखद बातमी आहे। ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन झालं। गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते। आज अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली। आज सकाळी राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली। विजय कदम यांनी 80 आणि 90च्या दशकांमध्ये अनेक लोकप्रिय सिनेमांमध्ये विनोदी भूमिका निभावली होती। त्यांनी जितक्या विनोदी भूमिका साकारल्या होत्या तितकाच हातखंडा त्यांचा गंभीर भूमिका साकारण्यामध्येही होता। विजय कदम यांच्या निधनानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा झी 24 तास।